वाढत्या वयाबरोबर मधुमेहाचा धोका वाढतो हे ऐकलंय. पण मधुमेहामुळे तुमचं एजिंग फास्ट होतं हे ऐकलंयत का? चला त्याचं कारण समजून घेऊया. वाढलेल्या साखरेमुळे शरीरात ग्लायकेशन ही प्रोसेस चालू होते. जेव्हा आपल्या रक्तात खूप साखर वाढते तेव्हा ती साखर प्रोटीन आणि फॅट्सला जाऊन चिकटते. या प्रक्रियेत काही हानिकारक पदार्थ तयार होतात. हे पदार्थ शरीरातील पेशींना, टिश्यूजना नुकसान पोहोचवतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात आणि शरीरातल्या इंटरनल ऑर्गन्सचं एजिंग सुद्धा फास्ट होतं. शुगर स्पाइक्समुळं इन्फ्लमेशन सुद्धा वाढतं, जे हृदयविकार, पचनसंस्था आणि इतर आजारांना कारणीभूत ठरू शकतं. जेव्हा रक्तात साखर वाढते किंवा ग्लुकोज स्पाइक येतो तेव्हा स्वादुपिंड इन्सुलिन मोठ्या प्रमाणात तयार करतं. इन्सुलिन काय करतं तर ते साखर पेशींपर्यंत पोचवतं. पण साखर जेव्हा जास्त वाढते तेव्हा ती लिव्हर, स्नायू आणि फॅट सेल्समध्ये स्टोअर केली जाते. परिणामी वजन वाढतं आणि म्हणूनच शक्य तितके ग्लुकोज स्पाइक्स टाळणं महत्त्वाचं आहे. आणि हे केवळ उपाशीपोटी किंवा जेवणानंतरच नाही बरं का, तर दिवसभर साखर नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. तुमची साखर दिवसभर नियंत्रणात असते का? कॉमेंट करून जरूर कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास फॉलो करा, शेअर करा आणि तुम्हाला जर मधुमेह असेल तर तो कसा नियंत्रणात ठेवावा हे जाणण्यासाठी मला संपर्क करा.